तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ रावतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. तर आजचा ब्लॉग घरी शूट करायचा आपल्याला. आज नवरात्र आहे. त्याचं कारण असं आहे, बाहेर पाऊस चालू होता म्हणून कॉलेजला नाही गेलो. कॉलेजचा ब्लॉग नाही आज घरीच ब्लॉग करू. धिंगा नाही बोलू. व्हिडिओमध्ये स्टे राहा. आमच्या गावाकडचा व्हिडिओ आलता. किती पाणी भरलंय सांगा आजचे? लय पाणी आलंय. आमच्या पांडुरंगाच्या पायरीला लागलंय पाणी. इकडं आमच्या घराकड, तिकडं देवळापाशी पांडुरंगाच्या काही पोलं गेले वाहून. पोल पडलेत आणि पूल दिसतोय का सांगा? पूल तर दिसायचं बंद झालंय घरासमोर. फुलं बी दिसत नाही, फुलं दिसना. इतकं पाणी झालंय का पूल तर दिसानाच. आमच्या घरासमोर गावाकडच्या पूल आहे ते तर दिसायचं बंद झालाय. वरून आमचं घर समजा थोडं हायटीला वर आहे ना, म्हणजे त्याचा जो पाय आहे उंच आहे मग वर करे, तर त्याचे बी 2-3 पायऱ्या पाण्यात गेल्यात अख्ख्या. आणि काय म्हणते त्याला, पोल बी पडलाय लाईटीचा. 2 लाईटीचे पोल पडलेत. लय खतरनाक. ते थोडासे क्लिप तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसना आता पुढं, आहे का नाही? हा, ते तिकडून गावाकडे एक व्हिडिओ आला ना, त्याची थोडी क्लिप आम्ही तुम्हाला दाखवू पुढं, आहे का नाही? बाकी खतरनाक पाऊस झालाय. आणि आपली इथं बी लय पाऊस झालाय. तुम्ही बघू शकता. तुम्ही दाखवतो तिकडून का. हा, इकडे बघा किती पाऊस. त्याला म्हणतात पाणी. इतके वेळ. हा, कोणती? नाही कचऱ्याची गाडी नाही. इतका पाऊस झालाय. पाणी पाहिलं असेल तुम्ही खाली. मरणाचा पाऊस झालाय. खाली पाणी किती साचलंय, भयानक पाणी साचलंय. लय पाणी साचलंय. सुसरे. आमचं गाव सुसरे गायच. तुम्हाला सांगायचं राहिलं. गाव सुसरे. खूप पाणी आलंय आता नदीला. हा, लय पाणी झालंय गावाकडे. इथं बी पाणी. आता तुम्हाला दाखवलं खाली रस्त्याला किती पाणी झालंय. म्हणजे अर्धा गुडघ्यापर्यंत तर हमखास पाणी आहे खाली. बाहेर गाडी काढायचं म्हणजे गाडीचं हेच आहे. हा, कॉलेजला बी नाही गेलो. संख्याचा फोन आलता. ते आलते कोणतरी. आपला दुसरा मित्र आहे ना, तो 4 व्हीलर घेऊन आलता. म्हणलं मम्मी म्हणली जाऊ नको अजिबात. मम्मीचं ऐकावं लागतं जरा, नाही तर दंडुके बसत आपल्याला. तुम्हाला तर मागच्या कळलं असेल. त्याच्यामुळे मागचा व्हिडिओ पाहिला का नाही काय माहिती. त्यांनी ज्यांनी बघितलं त्याला माहिती दंडुके कसे बसत. दात खाऊ खाऊ आणती मम्मी. त्याच्यामुळं ते गेलोच नाही कॉलेजला. बाकी आता बघू आता पुढं काय होते तुम्हाला ब्लॉग मध्ये अपडेट देऊ आपण. गाईज, मम्मीला खुश आहे आज. किती सबस्क्रायबर कम्प्लीट झाले सांग? इकडे ते बंद कर कपडे. माझे ना, माझे 200 सबस्क्रायबर पूर्ण झाले. इतनी खुशी. चेहरा बघू शकता तुम्ही किती खुशी अजून मी दिवसभर. 200 सबस्क्रायबर कम्प्लीट झाले. सगळे मिळून व्ह्यूज किती येतात? व्ह्यूज 45,626. एवढे व्ह्यूज झाले सगळे मिळून. लवकरच मॉनिटाईज होते मम्मीच्या चॅनल आता. आणि माझ्या चॅनलला 2 महिने झालेले आहे चालू करून. हो, 2च महिन्यात 45,000 पेक्षा जास्त व्ह्यूज, 200 सबस्क्रायबर. आपल्याला बी असंच पुढे जायचंय गाईच. आपल्या चॅनल बी आपल्याला पुढे नाही. गाण्याला काही जेवण नाही गायचं. टाळी लावायचं काम लय भारी झालं. टाळी लावायचं माणसाला लय मार्क असते कधी कधी. केलं भारी किस्सा काय बरं का. कधीच आहे त्या मी एवढं लहान आला काय. आम्ही दोघं घरात क्रिकेट खेळायचो. मी इथं बरं का उभा बॅट घेऊन, गाणे ना तिकडे उभा. आणि आम्ही फक्त टच प्लेट खेळत होतो. म्हणजे असं थोडस लांब आणायचं. आणि मी एकदम भारी बॉल टाकणार बरं का त्याला. मी एकदम भारी बॉल टाकणार आणि त्याला बरोबर तो हाणणार बॅटने. माझ्या वेळेस तितका भंगार बॉल फेकायचा. किती वेळा सांगू, अशी चिड आली हो. इथं पडला. मग म्हणलं परत आता घरच्याला कळून की याला हाणलं. मी जास्त कारण त्याला गाडी गुडी लावून शांत बसले मी त्याला. आठवतं ते मार तुला पहिला त्या दिवशीचा? एवढं नव्हतं लागलं पण असं वाटलं बोलले लागलं. पप्पा रडायला लागून पप्पाकडे जाणार होतो मी. चाललो होतो खाली लगेच पप्पाकडे. नाद नाही करायचा. चल चल काय म्हणतो बाबा, बरं आहे का? असं ते सुका पाटील 35 भाकरी खात होता.
तुम्ही किती खातात? तुमच्या काळात तुम्ही किती भाकरी खायची एका टायमाला? तुम्ही एका टायमाला किती भाकरी खायची तुमच्या काळात? दादा नव्हती ना, एकच खातात. 3. सुका पाटील 35 भाकरी खायचं एका टायमाला, बाण भरून हागायचा. लय भारी व्हिडिओ आहे है की नाही? बाबाचं काळात काय भयानक होतं. बाबा पाणी नव्हते ते, दूध पेत नुसतं दूध. खरंय का? गाय म्हशी लय वाटे आहे. सुका पाटील माहिती कोण? ते व्हिडिओ व्हायरल झालेला. हा बाबा बी काय बेकार, म्हणजे बेकार नाही, म्हणजे त्यांची हवा होती तेवढी त्यांच्या काळात. बाबाची मी बाबाच्या वडिलांनी आली होती हाणायला गाईस, तेवढ्यात कॅमेरा चालू केला. हा सांग आता. हा कॅमेरा चालू करून द्यायचा, तुम्हाला बी सांगतो गाईस. ये देखो गाइस, साउंड है हमारे पास गाने लगाने के लिए, और ये इसको लगाने के लिए एम्पलीफायर, ये सब नया लिया है हमने भजन के लिए, भजन करने के लिए. मुझे तुम बोल रहा तू रोता कि नहीं? फिर तू रो फिर एक बार. A few moments later. नवरात्रीचा गरबा चालू आहे. काय गरबा आवडला असेल तर लाईक करा. आका डान्स कर. हे दोघं कोणत्या गाणे कोणते भूतले चंपकलाल आलेत काही. दया भाभी डान्स अंगास मम्मी नाच. गाईज आयुष्यात एन्जॉय करा. 4 लोक काय म्हणतील याचा विचार करायचा सोडून द्या. गाईज मम्मी किती चिडली बा. मम्मी मारण्याची चिड राहिली. सपाटा गाईज. गळा कुठून शिजत एवढं. बाकी 2 मिनिट बंद कर. तर काय आता चहा आलाय, चहा घेऊ आपण, मग पुढं बघू काय डान्स करायचा. बाकी स्टेप कशा होत्या सांगा. आवडले नसते तरी मग आवडून घ्या. आता काय नाही घेतलं बिस्किट नाही वाटत. मी मागच्या ब्लॉगमध्ये काय म्हणलं तुम्हाला, ते कधी काय बोलन काही त्याचं धोरणच नाही. तर काही आजचा ब्लॉग इथं एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा आणि डान्स कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. खास करून गणेशचा नागोबा डान्स होता, नागोबा डान्स. आणि अक्काचा कोणता डान्स होता अक्का?
अंगात आलेला डान्स होता. तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे नाही मिलियन मध्ये व्ह्यूज द्या. तर बाय बाय बाय. झाला ब्लॉग. आता काही आजचा ब्लॉग इथे एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा आणि डान्स कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. खास करून गणेशचा नागोबा डान्स होता, नागोबा डान्स. आणि अक्काचा कोणता डान्स होता अक्का? अंगात आलेला डान्स होता. तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे नाही मिलियन मध्ये व्ह्यूज द्या. तर बाय.